नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण गळ्याची डिझाईन पाहणार आहोत। तर चला, गळ्यासाठी असा बॉक्स तयार करून घेतला, त्यानंतर अशा प्रकारे गळ्याची डिझाईन काढून घेतलेली आहे आणि आता आपण काढायचं कॅनव्हासवरती काढणार आहे गळ्याची डिझाईन। तर चला पाहूया। तर कॅनव्हास अशा प्रकारे जो आपण ब्लाऊजवरती गळा काढून घेतला होता त्यावरती मी ठेवून घेतला आणि ती डिझाईन आहे तशी कॅनव्हासवरती काढून घेतलेली। त्यानंतर कॅनव्हास आपण फोल्ड करून साईडला बरोबर कॅनव्हासचं सेंटर त्यावरती ठेवून आपण अशा प्रकारे गळ्याची डिझाईन पेनाने काढून घेतली आहे। साईडला आपण जवळजवळ 1 ते 1.25 इंच जागा सोडून आपण मार्किंग करून घेतलेली। अशा प्रकारे आपण कॅनव्हासवरती मार्क करून घेतलेला आहे गळा। नंतर तो कट करून घेणार आहे। जे आपण बाहेरच्या साईडला मार्किंग केलं तर ते आधी आपण कट करून घेणार आहे। त्यानंतर दोन्ही साईडला गळा काढून घेणार आहे गळ्याची डिझाईन कॅनव्हासवरती। ब्लाउज पीसच्या सरळ बाजूवरती आपण अस्तर ठेवून घेणार आहे आणि कमरेच्या बाजूला शिलाई करून घेणार आहे। ब्लाउज पीसवरती अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं। त्यानंतर टाचण्यांनी पॅक करून घ्यायचं आणि कमरेच्या साईडला टिप मारून घ्यायची। 1/2 इंचाची टिप मारून घ्यायची। त्यानंतर आता आपल्याला कॅनव्हास गळ्यावरती ठेवून घ्यायचं आहे। अस्तरच्या दुसऱ्या कपड्यावरती कॅनव्हास ठेवून गळा शिवण्यासाठी अस्तरचं कापड इतकं नव्हतं, त्यामुळे मी अशा प्रकारे कॅनव्हास गळ्यावरती ठेवून घेतले। सेंटर पॉईंट मॅच करून गळ्यावरती ठेवून घेतलेले आणि त्यावरती आता आपण शिलाई करून घेणार आहे। कॅनव्हासला सुद्धा आपण टाचण्यांनी पूर्ण व्यवस्थित लावून घेणार आहे। त्यानंतर आपण शिलाई करून घेणार आहे त्यावरती। अशा प्रकारे कॅनव्हास जोडल्याच्या नंतर आपल्याला अस्तरचं कापड वेगळं जोडायची पण गरज लागत नाही। पण याला हे ब्लाउज पीसचं पातळ कापड होतं त्यामुळे लागणार होतं, पण अस्तरचं कापड कमी असल्यामुळे ते मी काही जोडलं नाही, पण एवढं काही कॅनव्हास दिसत नव्हतं बाहेर। त्यानंतर गळा पूर्णपणे शिवून घेतला आणि नंतर आतला भाग कट करून घेतला आणि त्यावरती छोटे छोटे कट्स देऊन घेतले। नंतर गळा पूर्ण पलटी करून घेतला आणि त्यानंतर कमरेच्या साईडला दाब व्यवस्थित पलटी करून घेतल्यानंतर गळ्याचा आणि कमरेचा भाग व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्यावरती आपण दाबटीप देऊन घेणार आहे। अशा प्रकारे गळा तयार झाला, त्यावर दाबटीप देऊन घ्यायची। आता कमरेच्या साईडला आधी दाबटीप देऊन घ्यायची। गळा पूर्णपणे दाबटीप देऊन शिवून घेतला आहे। त्यानंतर आपण लेस बसवून घेणार आहे। त्या ब्लाउज पीसमध्ये ग्रीन कलर होता, त्यामुळे मी ग्रीन कलरची लेस अशा प्रकारे जॉईन करून घेते। आधी खालच्या साईडला गळ्याच्या बसवून घेणार आहे, नंतर गळ्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे लेस बसवून घेणार आहे। लेस बसवल्यानंतर पहिल्यांदाच काठाच्या साईडला टिप मारून घेतली, नंतर आतल्या साईडने टिप मारून घेतली आहे। लेसच्या पण दोन्ही साईडने टिप मारून घ्यायची, जेणेकरून लेस व्यवस्थित बसते। गळ्याच्या पूर्ण बाजूला लेस बसवून घेतली। तर पहा, गळ्याच्या आतून जी बसवत आली ती अशी तिरकी मी खालीपर्यंत जे कमरेच्या साईडला आहे तिथपर्यंत अशी लेस बसवून घेतलेली आहे। एका साईडला लेस बसवली, तेच मार्किंग मी दुसऱ्या साईडला करून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या साईडला पण मी तशा प्रकारे लेस बसवून घेतलेली आहे। व्यवस्थित अशी लेस बसवून घेतली आहे आणि लेसच्या दोन्ही साईडला पण टिप मारून घेणार आहे। लेस बसवून अशा प्रकारे आपला गळा तयार झालेला आहे। त्यानंतर काठ थोडं शिल्लक होता, त्याच्यामध्येच मला बो बनवून घ्यायचा होता। तर अशा प्रकारे जेवढा काठ शिल्लक होता तेवढाच आयताकृती कापड कट करून घेतले। त्याचं काही माप घेतलं नव्हतं, जेवढा काठ शिल्लक होता तेवढाच मी बनवून घेतला आहे। त्या अस्तरवरती पण अशा प्रकारे बॅक साईडला बसवण्यासाठी ब्लाउज पीसचं कापड आणि वरती काठाचं कापड अशा प्रकारे कापड कट करून घेतलं आणि त्यामध्ये अस्तर पण कट करून घेतलं। तिन्ही बाजूला टिप मारून घेतलं आणि एका साईडला ओपन ठेवलं, जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करून घेता येत।
घेता येईल. उलट्या साईडनी काठ ठेवून शिवून घेतलेले, सरळ बाजू आतमध्ये ठेवली होती. आणि अशा प्रकारे पहा एक आयताकृती असं काठाचं कापड तयार करून घेतले. त्याच्यानंतर आपल्याला बो बनवून घ्यायचा आहे. चुन्या घालण्यासाठी सेंटर आधी काढून घेतला आणि सेंटर जिथे काढला तिथेच मी दोऱ्याने अशा प्रकारे शिवून घेतले. अशा प्रकारे पहा छोटासा बो तयार झाला आणि तसा बो मी ब्लाऊजवरती स्टिच करून घेतला. त्यानंतर एक शो बटन बसवलं त्याला आणि त्यानंतर आपल्या ब्लाऊजचा अशा प्रकारे फायनल लुक झालेला आहे. अशा प्रकारे फायनल लुक ब्लाऊजचा झाला आहे. कसा वाटला ब्लाऊजचा गळा? आवडली का डिझाईन? तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.